दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला व तुमच्या परिवाराला दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माय मराठी अस्मितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर दत्त जयंती जवळ आली. गुरुचरित्राचं पारायण देखील चालू झालेलं आहे. तर दत्त जयंतीच्या 7 दिवस अगोदर हे गुरुचरित्र पारायण केले जाते. म्हणजे 7व्या दिवशी म्हणजे दत्त जयंती दिवशी ह्या पारायणाची सांगता होते. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्तांचा जन्म झाला. यावर्षी म्हणजे 2021 मध्ये 18 डिसेंबर वार शनिवार या दिवशी दत्त जयंती आहे. तर आपल्या भारतात महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर राज्यात देखील श्री दत्त जयंती हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात खूप भक्तिभावाने जल्लोषात साजरा केला जातो. दत्तात्रेय हे भगवान शंकराचेच रूप आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तीचा निवास दत्तामध्ये आढळतो. गुरु आणि देव दोघांचा निवास दत्तामध्ये असल्यामुळे यांना गुरुदेव दत्त म्हणून देखील संबोधतात. श्री दत्त हे ऋषी अत्री व अनुसया यांचे पुत्र. दुर्वास व सोम हे 2 भाऊ. तर दुर्वास व सोम व दत्त या तिघांचा अंश एकत्र असल्यामुळे यांना श्री दत्त किंवा त्रिदेव असं देखील म्हणतात. श्री दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरु मानला जातात. दत्ताचे मूळ स्थान हे कर्नाटक राज्यातील गांगणापूर येथे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील औदुंबर, नरसोबाची वाडी, त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील प्रत्येक गावोगाव देखील महाराष्ट्रात दत्ताची मंदिरे आहेत. त्रिमुखी असलेली दत्त देवता ही प्रामुख्याने औदुंबरच्या म्हणजेच उंबराच्या झाडाखाली यज्ञकुंडाच्या समोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चांद, श्वान म्हणजे कुत्री, मागे गाय असा परिसर हमखास दिसतोच. या सगळ्यांचा विशेष अर्थ देखील असतोच. 4 कुत्री म्हणजे वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. तर रुद्राक्षाच्या माळा, भस्म यावरून ते स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करतात हे देखील लक्षात येते. दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. औदुंबर वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे. या वृक्षात दत्त तत्व अधिक असतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. तर हातातील शंख व चक्र हे विष्णूचे प्रतीक आहे. तर दत्ताच्या हातातील त्रिशूळ व डमरू हे शंकराचे प्रतीक आहे. त्याचबरोबर दत्ताचे विविध अवतार देखील आहेत. त्यातला दत्ताचा पहिला अवतार आहे तो म्हणजे श्रीपाद वल्लभ, दुसरा अवतार आहे श्री नरसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार आहे श्री स्वामी समर्थ. हे दत्ताचे अवतार आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी दत्ताचे एकमुखी दत्त देखील आहेत. पुणे जिल्ह्यातील नारायणपूर येथे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय मराठी अस्मिता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.